होणारे जे संघ असेल आणि त्या संघांपैकी जे मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनच्या रँकिंग मध्ये असणारे खेळाडू त्यांच्यासाठी विशेष सूचना असणार आहे। या स्पर्धेच्या नियमानुसार अंतिम 4 मध्ये क्वालिफाय झालेल्या संघांपैकी वैयक्तिक बक्षीस दिली जातील आणि त्या बक्षिसात पात्र ठरणारे खेळाडू हे या स्पर्धेच्या अगदी अंतिम टप्प्यापर्यंत अगदी फायनल पर्यंत ते खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळणं अनिवार्य असेल। अदरवाईज काही ठिकाणी होत असं एखादा खेळाडू अंतिम 4 मध्ये आपला संघ पोहोचला की दुसऱ्या ठिकाणी कधी कधी एखादा ओपन फॉर्मॅट असेल किंवा दुसरीकडे मॅच असेल तर तिकडे खेळण्यासाठी जात असतो। म्हणूनच या स्पर्धेच्या नियमानुसार आम्ही सांगतोय तो खेळाडू शेवटपर्यंत या स्पर्धेमध्ये खेळणं अनिवार्य असणार आहे, तरच त्या खेळाडूला वैयक्तिक बक्षिसास जर तो खेळाडू पात्र असेल तर त्याला बक्षीस ते दिलं जाणार। अदरवाईज त्याच्या खालोखाल ज्या खेळाडूचा स्कोर असेल त्या खेळाडूला ते बक्षीस दिलं जाणार आहे, असा या स्पर्धेचा नियम आहे। या स्पर्धेसाठी अंपायर म्हणून सध्या आपण पाहताय अमर पाटील। वहाल टेनिस क्रिकेट मधील असा खेळाडू वहालच्या खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटला एका विशिष्ट उंचीवरती नेण्यासाठी ज्या खेळाडूचे अतोनात प्रयत्न नेहमी पाहायला मिळाले असे अमर पाटील सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत। तर स्क्वेअर लेग पंच आपण पाहताय, स्क्वेअर लेग अंपायर स्वतः या स्पर्धेचे शिल्पकार संजय शेठ ठाकूर आहेत। मॅचला सुरुवात केली जाईल, आपण क्षेत्ररक्षण पाहू शकाल। स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक आहे, फ्लाय स्लिपला एक आहे, शॉर्ट लेग आहे, पॉइंट कडे क्षेत्ररक्षक, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षक आहे, सिली मिड ऑन ला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये आपण पाहू शकाल एक लॉंग ऑफला आणि एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक। हे क्षेत्ररक्षण सजलं जातं आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय आकाश मडवी, वेगवान गोलंदाजांपैकी एक, उल्वे टेनिस क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजांपैकी एक गोलंदाज आकाश मडवी। तर ओपनिंग पेअर आपण मैदानामध्ये पाहताय कुडावे संघाची एकीकडे आहे अजय ठोंबरे तर दुसरीकडे आहे सागर मोरे। अंपायर सिग्नल, यस गेम ऑन। क्या बात आहे, हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र शॉर्ट पॉइंट मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकांनी त्या चेंडूला जज केले आणि पहिलाच खेळाडू इथे मात्र खेळाडूचं नाव आहे अजय ठोंबरे होतोय झेलबाद। हॅलो, पहिला खेळाडू इथे मात्र बाद होतोय। बाद होणारा खेळाडू अजय ठोंबरे, क्षेत्ररक्षक अश्वित खारकर यानं टिपलेला हा झेल आपण पाहिला। आउटसाइड टू ऑफ स्टंप चेंडू पहिलाच मात्र रिलीज केला होता अक्षय मडवीने, आकाशने, आणि तो चेंडू आडव्या बॅटनं फक्त गॅप मधून ढकलायचा या प्रयत्नामध्ये असताना बॅटच्या वरील हिस्स्यामध्ये लागलेला हा चेंडू उडाला हवेमध्ये आणि तिथे मात्र जज केलं खूप चांगल्या पद्धतीनं अक्षितने आणि मात्र तिथे झेल होत झाला। पहिला खेळाडू बाद होतोय, विकेट नंबर 1। पहिला खेळाडू शून्यावरती इथे मात्र मैदानात परतला असता। मैदानातून बाहेर येत असताना तिसऱ्या क्रमांकावरती येणारा खेळाडू रोहित पाटील। स्ट्रायकर बॅट्समन रोहित आहे, नेहमी थर्ड पोझिशनवरती येणारा खेळाडू हा नेहमी घातक असं म्हटलं जातं, पण आज रोहितला संयम राखावा लागेल अगदी। क्या बात आहे, हलक्या हाताने चेंडूला फक्त सन्मान दिलाय, चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडे, पण इथे मात्र धोका संभवू शकतो। खूप चांगल्या पद्धतीनं इथे बॅकअप दिलाय क्षेत्ररक्षकांना आणि क्षेत्ररक्षकाने केलेले प्रयत्न थर्ड अंपायर रेफर केला जात आहे। स्क्वेअर लेग पंचांनी इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, पाहूया नक्की काय घडलंय। थोडक्यात जर आपण पाहिला ऍक्शन रिप्ले मध्ये 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल चेंडू अगदी गरंगळत अलॉंग द कार्पेट खेळला होता खेळाडू
रोहित पाटील यांना. आणि त्यानंतर एक धाव घेण्याचा केलेला प्रयत्न इथे मात्र, आणि त्या प्रयत्नाला पुन्हा एकदा अपयश पत्करावं लागेल, कारण चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र माघारी फिरला आणि बाद करण्यासाठी प्रयत्न केला होता, धाव बाद करण्यासाठी प्रयत्न केला होता. आणि टेक्निशियन टीम इथे काम करते, यावरती काम केलं जात आहे. डिसिजन एकदम क्लोज आहे, त्यामुळे टेक्निशियन टीम आणि थर्ड अंपायर थोडासा वेळ घेत आहेत. योग्य ते निर्णय यावा यासाठी घेतलेला हा वेळ आहे. कोणत्याही खेळाडूवरती कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये. नॉट आउट, खेळाडू सुरक्षित आहे. इन ऍक्शन पाहिली तर अगदी क्लोज होता, पण इथे मात्र फलंदाज थोडासा मात्र वरचढ दिसला, त्यामुळे इथे मात्र खेळाडू नाबाद आहे, सुरक्षित आहे. दव्या मैदानाच्या दिशेने रॉयल उल्वे संघ सध्याच्या कडेला ग्रामीण फॉर्मॅट मधून रॉयल कामगिरी करताना सुरुवातीच्या 2 चेंडूवरती बॅटच्या अपरकट फर्स्ट स्लिप मध्ये इथे मात्र सुरक्षित ठिकाणी चेंडू पडला आणि बाउन्स झाल्यानंतर चेंडू उचलेपर्यंत एक धाव चपळाईने पूर्ण केली जाते. क्या बात आहे. ठस्सन क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहता आकाश मडवी ज्या अँगलने गोलंदाजी करतोय ना, उल्वे टेनिस क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजांपैकी एक, चांगल्या गोलंदाजांपैकी एक, आणि आज त्याचाच एक उत्तम उदाहरण त्यानं या मैदानावरती आतापर्यंत 3 चेंडू रिलीज करत असताना दिलेत. संघाची धावसंख्या आहे 1 बाद 1. यावेळेस मात्र बॅकफूटवरती राहून थोडासा बॅलन्स बनवून खेळण्याचा केलेला प्रयत्न. चेंडू मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे चाललाय, तोपर्यंत सिंगल मिळते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येऊन चेंडू स्टॉप करण्यापर्यंत सिंगल पूर्ण झाली आणि धावसंख्या होते 1 बाद 2 धाबा. दोन धाबा होत आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं स्ट्रोक बनवण्याचा केलेला प्रयत्न, फटका फसलाय. ओ इथे मात्र सुरक्षित आहे फलंदाज. झेल मात्र स्वतः गोलंदाज मिस करतायत. आकाश, असं म्हणतात ना मित्रो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती प्रत्येक वाटेवरती काहीतरी नव्याने घडत असतं आणि कधी कधी बिघडत सुद्धा. आज इथे मात्र गोलंदाजाच्या बाबतीत थोडंसं बिघडलंय, बॅलन्स बिघडला आणि त्याचा फायदा फलंदाज रोहित पाटील याला झालाय. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये वरचढ, 4 चेंडूमध्ये वरचढ होता आकाश, पण आता मात्र ऑन साईडला मोठा स्ट्रोक बनवण्याच्या नादामध्ये उडालेला झेल सुटला जातोय. जीवनदान मिळालंय, आता मात्र त्याला काहीतरी करावं लागणार आहे. एक जीवनदान इथे मात्र मिळालंय, जीवनदानाचा फायदा उचलावा लागेल. अजय ठोंबरेची कमतरता, फलंदाजीची कमतरता भासू नये यासाठी काहीतरी करावं लागेल. मिस टायमिंग आहे, ऑन साईडला डीप मध्ये चाललाय, सिंगल मिळते. डबल साठी हा प्रयत्न आहे, इथे मात्र धोका संभवतोय. आता मात्र क्लोज डिसिजन, हृदयाचा ठोका इथे मात्र चुकावा. हा क्षण कुडावे टेनिस क्रिकेटच्या पाठराख्यानं अनुभवावा लागते. खेळाडू होतोय धावबाद. विकेट नंबर 2. दुसरा खेळाडू. इथे मात्र एक आत्मघातकी धाव ठरली असं म्हणावं लागेल. स्वतःहून मी म्हणेन ही आत्महत्या म्हणावी लागेल, कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं धावचीत होणं म्हणजे कुठेतरी मात्र स्वतःहून ही विकेट आपली धोक्यात घालणं हा प्रकार आहे, आणि तो इथे मात्र झालाय. सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट गेल्यानंतर थोडंसं एक मानसिक दडपण होतं, आणि तो दडपण इथे मात्र रिलीज करण्याचा प्रयत्न करत असताना काहीतरी मात्र बिघडलाय.
या स्पर्धेसाठी सन्माननीय श्यामशेठ गोंधळी साहेब आणि त्यांच्या सहचारिणी व त्यांची सुकन्या यांचं आगमन झालंय. क्या बात आहे. म्हणजे क्रिकेटची आवड फक्त श्यामशेठ साहेबांना नाही आहे, तर त्यांच्या पूर्ण परिवाराला आहे. त्यांचं आम्ही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मैदानाचा आपण विचार केला तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना टीम कुडावी संघाची धावसंख्या होती 2 बाद 5 धावा. एक महत्वाचं षटक इथे मी म्हणेन हँडल केलं आकाश मडवीनं, जिथे मात्र फक्त 5 धावा दिल्यात. यावेळेस मात्र उल्वे एंड कडून गोलंदाजी करणारा गोलंदाज चंदन मडवी. चंदन मडवी राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू मिस टायमिंग, निर्धाव चेंडू गेलाय. अंडर 19चा हा गोलंदाज आहे, खेळाडू आहे. यावेळेस 3 क्षेत्ररक्षक आपण डीप मध्ये पाहतो. एकीकडे लॉंग ऑनला आहे, लॉंग ऑफला, आणि दुसरा डीप मिड विकेटला. मॅक्झिमम ऑन साईडला प्रोटेक्शन देण्याचा डीप मध्ये केलेला हा प्रयत्न उल्वे संघाचा पाहायला मिळतोय. पाहूया काय घडतंय. गोलंदाज चंदनच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी आता मात्र स्ट्रायकर आहे सागर मोरे. कव्हर खेळण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. झेल थोडासा अखूड टप्प्याचा असल्यामुळे क्षेत्ररक्षक फक्त बाउन्स होऊन चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत सिंगल मिळाली जाते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अनपेक्षित फलंदाजी सध्या कुडावी संघाच्या समर्थकांना ही पाहावी लागते असं म्हणावं लागेल. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये मॅक्झिमम मोठे फटके येत असतात, धावसंख्या येत असते. जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची फलंदाजी झाली, क्षेत्ररक्षण एकदा डीप मध्ये गेल्यानंतर मात्र मोठ्या फटक्यापासून वंचित राहावं लागेल. पण ही मात्र फार मोठी संधी आहे, संधीचं सोनं करावं लागणार आहे. राकेश, क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू आलाय. इथे मात्र फक्त फलंदाजाला भग्याची भूमिका करायला लावणारा हा चेंडू असं म्हणावा लागेल. अगदी समोरून चेंडू टेकऑफ झाल्यानंतर वेगानं यष्टीरक्षकाच्या ग्लोजमध्ये विसावला जातोय. आणखी एक निर्धाव चेंडू. कोला टाकण्याचा केला प्रयत्न ऑन साइडला खेळला जातोय. सिंगल मिळतीये. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीने आता मात्र कुडावे संघ सुरुवात करतोय धावसंख्या जमवण्यासाठी. धावसंख्या होती 2 बाद 7 धावा. 2 बाद 7. प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना टीम कुडावे. यावेळचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर कडे येतो. सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलनं धावसंख्या पुन्हा एकदा होती ती म्हणजे 2 बाद 8. स्पर्धेमध्ये निव्याचे चेंडू वापरले गेलेत. यावेळेस प्रयत्न केलेत. अगदी गवताला झिंझिने आणणारा फटका अलॉंग द कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हर कडे चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. चेंडू फरार. या स्पर्धेतील 4थ्या रजनीतील पहिल्या सत्रातील पहिला चौकार. यांच्या माध्यमातून आपण ऐकत आहात. आज या स्पर्धेसाठी आपण पाहताय एक रॉयल पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे शेलघरचे भगत साहेबांचं आगमन होताना दिसत आहे. नेहमी शेलघर टेनिस क्रिकेटसाठी ज्यांचं फार मोठं योगदान असतं.
2 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद. यस, प्रल्हाद शेठ भगत आमचे आज या स्पर्धेसाठी उपस्थित जातात. खऱ्या अर्थानं शेलगल गावातील जी संस्कृती आहे ना ती जपण्यासाठी प्रल्हाद शेठ भगत यांचं एक वेगळं योगदान आम्ही नेहमी पाहिलंय. असे प्रल्हाद शेठ यांचं आगमन या स्पर्धेसाठी झाले. शब्द सुमनाने मी सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र एंड चेंज केलं जातं. आता मात्र तिसरं षटक क्षेत्ररक्षण आता मात्र दूरवर फैलावलं जाणार. पॉवर प्लेचे जे 2 षटक होते ते संपलेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 5 आणि दुसऱ्यामध्ये आल्या 7. धावसंख्या होते 2 बाद 12 धावा. उर्वरित 18 चेंडू 3 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजाला अक्षित मडवी. ऑन साईडला यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जर आपण पाहिला टेक ऑफ झाल्यानंतर उंची मात्र उसळी कमी घेतोय आणि इथे मात्र आणखी एक निर्धाव चेंडू आला. काय करा ते आता करा, आली घडी आपली साधा. ही वेळ आता मात्र कुडावी संघावरती असणार आहे, कारण उर्वरित 17 चेंडू या स्पर्धेमध्ये तुमच्या वाट्याला येतील आणि या 17 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावसंख्या जमावी लागेल, कारण दुसरं सत्र हे मात्र उलवे संघाच्या फलंदाजांचं असणार आहे. चांगला फटका, सरळ खेळ असते टू बॉलर. चेंडू अगदी सीमारेषेलगत चालला. मिड लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक डीप मधील असणारा जो चेंडूवरती स्वतः संगणक गीतेश तिथे आलाय चेंडू स्टॉप करण्यासाठी. तोपर्यंत सिंगल मिळाली. धावसंख्या होतीये 2 बाद 13 धावा. आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने दिशा दिली चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू चाललाय, परंतु फक्त देऊन जाणार हा फटका. सिंगलच्या साह्यानं स्कोर बोर्ड पुन्हा एकदा मात्र हलताना दिसतोय. धावसंख्या 14 धावा. अगदी समोर नजरेसमोर चेंडू टाकून हा चेंडू मात्र बॅट्समनला बीट करण्यामध्ये यशस्वी ठरणारा हा चेंडू आलाय. गोलंदाज अक्षितनं प्रभावित केल्याचं आपण म्हणूया. ज्या पद्धतीने आकाशने प्रभावित केल्याचं म्हणूया आपण. चांगली गोलंदाजी करतोय. ऑन साइडला खेळायचा होता. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला असं आपण म्हणतो, आणि आज मैदानामध्ये सध्याच्या घडीला हेच होताना पाहायला मिळतंय. सुरुवातीचे हे फलंदाज कुडावी संघाचे अजय ठोंबरे आणि रोहित पाटील गेल्यानंतर सागर मोरे आणि राकेश ठोंबरे हे 2 खेळाडू सध्या मैदानात आहेत, ज्यांना मात्र एक अडचण निर्माण करून ठेवली असं पण म्हणू. एक अडचण निर्माण करणारी गोलंदाजी मैदानामध्ये आकाश मडवी व चंदन मडवी या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. बॅटचा बॉटम घेऊन चेंडू ऑन साइडला चाललाय. तोपर्यंत सिंगल मिळाली जाते. धावसंख्या होतीये 15 धावा. ती सीमित धावसंख्या ठेवणारी गोलंदाजी मैदानामध्ये रॉयल उल्वे संघाची चालू आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना टीम कुडावे 2 बाद 15 धावा. चौथ्या षटकाकडे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना देऊया, अनाउन्समेंट करूया. या स्पर्धेचा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना देवांश 11 चिंचपाडा विपक्ष गव्हाण या 2 संघांमध्ये आहे. दोन्ही संघांच्या संगणकांना हा पहिला व आपण शेवटचा पुकार म्हणूया. आपण टॉस करण्यासाठी त्वरितच संपर्क साधायचा आहे. देवांश चिंचपाडा विपक्ष गव्हाण दोन्ही संघांसाठी अति महत्त्वाची सूचना. आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. मैदानाच्या दिशेने आपण जात आहोत, जिथे 4थं षटक चालू होते. उल्वे एंड कडून हा बॉलर असणार, गोलंदाज असणार आहे, ज्याचं नाव आहे अश्वित खारकर, ज्यानं पहिला झेल टिपला होता अजय ठोंबरेचा पॉइंटच्या दिशेने. तो अश्वित आता मात्र गोलंदाजीसाठी आला. आकाश मडवी आणि चंदन यांनी आपली कामगिरी पूर्ण केली, पण आता मात्र अश्वितला आल्या इथे मात्र लॉंग ऑफच्या वरतून ठोकलाय फलंदाज सागर मोरेने हा षटकार.
या स्पर्धेतील चौथ्या रजनीतील पहिला षटकार आलाय फलंदाज सागरच्या बॅटमधून. धावसंख्या होती 21. गती परिवर्तन केलेला हा चेंडू आणि त्यामध्ये मिळालेलं गोलंदाजाला यश. परिणामता निर्धाव चेंडू आलाय. अश्वितनं पहिला चेंडू थोडासा फास्ट टाकला होता आणि त्या चेंडूला परफेक्ट कनेक्ट केलं होतं सागरनं. बऱ्याच उशिरानंतर सागरला हा सूर गवसलाय. धावसंख्या होती 21. स्लोवर चेंडू आणखी एक पुन्हा एकदा फिरकी फलंदाजाची घेणारा हा चेंडू येतोय. आणखी एक निर्धाव आलाय. पहिल्या चेंडूची षटकाराला हे खरंच आहे, परंतु तदनंतर बॅट्समनचा फुटवर्कचा अभ्यास करून गोलंदाज अश्वित खारकरने केलेली ही सलग 2 निर्धाव चेंडूंची फेकी. क्या बात क्या बात क्या बात आहे. अगदी तिसरा चेंडू सुद्धा फसवला. असं म्हटलं जातं ना, पायाने चालतो तो फक्त अंतर कापतो आणि जो डोक्याने चालतो तो ध्येयापर्यंत पोहोचतो. आणि ध्येयापर्यंत पोहोचणारी गोलंदाजी सध्या अश्वित खारकर करताना दिसतोय. सागरला इथे मात्र टान्स बदलावा लागेल. सलग चौथा चेंडू निर्धाव फेकलाय. सागर आता मात्र थोडासा बॅकफुटवरती आला. सागर मोरे. सुरुवात चांगली केली होती सागरने, पण आता मात्र थोडासा मात्र बॅकफुट. परत प्रयत्न करावे लागतील सागरला. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा मात्र एक निर्धाव चेंडू. गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. षटकार तुम्ही खाताना पाहिला असेल, पण तदनंतर 5 चेंडू सलग निर्धाव फेकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. बी पॉझिटिव्ह तो मात्र राहिला. होकारार्थी विचाराने त्याने गोलंदाजी केली आणि पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं. स्पर्धेमध्ये या षटकामध्ये पहिल्या चेंडूची 6 आल्या, पण तदनंतर सलग 5 चेंडू निर्धाव फेकलेत. चांगली गोलंदाजी आणि प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवणारी गोलंदाजी त्याने केली. षटकांचा खेळ संपलाय. 4 धावसंख्या होती. प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना 2-21. राजधानीवर थँक्यू. महत्वाची पुन्हा एकदा सूचना, गव्हाण संघाचा उपस्थित आहे. तर चिंचपाडा संघासाठी देवांश चिंचपाडा, अर्जुन परदेशी आपण यावं. नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. वडघर नोड परिसरातील ग्रामीण फॉर्मॅटमधील एक जबरदस्त खेळाडूंचा संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं असा देवांश 11 चिंचपाडा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा आज गव्हाण, ज्या संघाची चर्चा उल्वेनोड परिसरामध्ये सातत्याने राहिली आहे. अशा 2 एक तगड्या संघांमध्ये होणारा यापुढील सामना आपण एन्जॉय करणार आहोत. तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या दिशेनं. या सत्रातील शेवटचा षटक केतन मडवी ज्याच्या वाट्याला आलाय. मोराबेवी व्हिलेज एंड कडून गोलंदाजी केली जाणार आहे. स्ट्रायकर बॅट्समन असणार आहे राकेश ठोंबरे. 4थ्या क्रमांकावरती आला राकेश. आतापर्यंत ज्यानं 4 चेंडू फेस केले, एक चौकार लगावलाय. 6 धावा आतापर्यंत ज्यानं वैयक्तिक जमा केल्यात. प्रयत्न केले जातात. मिस टायमिंग आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर करून चेंडू मात्र फिरकी घेतोय. सिंगल पूर्ण डबल साठी प्रयत्न. क्लोज डिसिजन. आणि इथे मात्र रनिंग बिटवीन विकेट थोडीशी लेझी पाहायला मिळाली आणि त्यामुळेच की काय विकेट नंबर 3 तिसरा खेळाडू राकेश ठोंबरे होतोय धावपात. खेळाडू क्रमांक 5 सोहम ठोंबरे हा खेळाडू मैदानामध्ये येतोय. आता मात्र मधली फळी सध्या चालू होते, जिथे मात्र आकाश मडवीने केलेलं ते खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ओव्हरऑल जर परफॉर्मन्स आपण उल्वे संघाचा आतापर्यंत पाहिलात ना, तर टीमवर्क खूप चांगला आहे. परफेक्ट कॉम्बिनेशन त्यांचं इथे मात्र जुळलं जात आहे आणि त्याचा फायदा आतापर्यंत सांघिक त्यांना मात्र झाला असं म्हणूया आपण. धावसंख्या होती 22. केतन मडवीला मिळाली सांघिक सफलता. नेक्स्ट बॉल फॉर द विकेटने या सत्रातील पहिला अवांतर चेंडू 5व्या षटकामध्ये येतोय. केतन मडवी जो गोलंदाज इथे मात्र रिलीज केलेला हा चेंडू अवांतर आल्या. संघाची धावसंख्या होती 23 धावा.
फुलटॉस आणि हा सुद्धा निर्धाव. डायरेक्ट हिट करण्याची फार मोठी संधी होती. निर्धाव चेंडू आला आणि आता मात्र उरल्या सुरलेल्या अशा अपेक्षा अभिलाषा उर्वरित 3 चेंडूवरती असतील, 4 चेंडूवरती असतील. संघाची धावसंख्या आहे 3 बाद 23 धावा. चेंडू मात्र पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या होतीये 24 धावा. चोवीस होत आहेत. 24 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 24 धावा. बॅटची इनसाइड एज घेतोय चेंडू शॉर्ट स्क्वेअरकडे. सिंगल फक्त देऊन जाणारा हा फटका. थेंबे थेंबे तळेसाच्या उक्तीने आता मात्र धावसंख्या जमवली जाते असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण आतापर्यंत आपण पाहिलं 4.4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होती 3 बाद 25 धावा. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष हा मात्र अटळ आहे आणि तो करावा लागेल मैदानात. फुलटॉस आहे. डीप मध्ये चेंडू ऑन साइडला. सिंगल मिळतीये. डबल साठी प्रयत्न आणि बऱ्याच चौधीनंतर एका दुहेरी धावसंख्येची नोंद इथे मत होती. आपण विचार केलात ना तर पहिल्या षटकात 5व्या चेंडूवरती डबल रन्स आल्या होत्या. त्यानंतर 5व्या षटकातील अगदी 5व्या पर्यंत वाट पाहावी लागते. क्या बात आहे. प्रयत्न केले जात आहेत. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे. फक्त सिंगल मिळते. गीतेश डबल साठी हा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षण मात्र खूप चांगल्या पद्धतीने झालंय. दुसरी धाव घेत असताना खेळाडू इथे मध्ये पंचांनी इशारा द्यायचा. बाद आहे का? यस, खेळाडू बाद आहे. खेळाडू दुसरी धाव घेत असताना धाव बाद होतोय. मित्र पाहता पाहता 5 षटकांचा खेळ होतात. पहिलं सत्र संपलं जाते. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना टीम कुडावे संघाची धावसंख्या होती 4 बाद 28 होत आहेत. 29 करायचे आहेत. 4 बाद 28 होत आहेत. 29 करायचे आहेत. 7:22 होतात. परफेक्ट वेळेमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा सध्या आपण एक शिस्तबद्ध स्पर्धा सध्या आपण पाहताय. जयनवान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक पर्व 13वे सध्या आपण एन्जॉय करताय. 13व्या पर्वातील 4थ्या रजनीतील पहिल्या फेरीतील पहिला सामना सध्या आपण पाहतो, जिथे पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या होती 4 बाद 28 धावा. आजच्या रजनीतील सन्माननीय अतिथी प्रल्हाद शेठ भगत यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यापुढील सामन्याची नाणेफेकी करावी. सामना होईल देवांश 11 चिंचपाडा विपक्ष गव्हाण या 2 संघांमध्ये. प्रल्हाद शेठ यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. दोन्ही संघांचे संघटक येथे उपस्थित. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये A1 क्रिकेट खेळणार हे दोन्ही संघ आज इथे मात्र गोपाळ शेठ नाईक स्मृती चषकाच्या 13व्या पर्वामध्ये आपण ज्यांना पाहणार आहोत खेळताना. खूप चांगलं क्रिकेट सातत्याने हे 2 संघ नेहमी खेळत आलेत, परंतु आज औचित्य आहे स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषकाचं. एकमेकासमोर उभे टाकले जातील 4थ्या रजनीमध्ये. पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना असेल. आपण पाहू शकाल टॉस बॉक्समध्ये एकीकडे संजय शेठ ठाकूर, दुसरीकडे प्रल्हाद शेठ भगत आहेत. आजच्या रजनीतील एक चीफ गेस्ट. नाणेफेकी जिंकले गव्हाण संघाने. इन शॉर्ट आम्ही निर्णय विचारतो. एकीकडे मॅच चालू होते. फिल्डिंग करू. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खेळाडूंचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. विनंती आहे आपण आपल्या जागेवरती जावं. मॅचला सुरुवात केली जाणार आहे. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाणार आहे. प्रेडिक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. मॅचचं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडिक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायोमध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडिक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. मध्ये उपस्थित असणारे सर्व क्रीडा रसिकांचं मी प्रसाद भोईर उरण दादरपाडा
सहर्ष स्वागत करतोय. अनेक वयोगटातील इथे मात्र आमचे क्रिकेट रसिक आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. जिथे आपण विचार केला तर अगदी विद्यार्थी दशेमध्ये असल्यापासून अगदी सेवानिवृत्तीपर्यंत असणारे अनेक प्रेक्षक या स्पर्धेला शुभ संकेत देताना दिसत आहेत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आपण सध्या ही स्पर्धा अशी एक स्पर्धा उल्वे नोडमधील पाहताय ज्या स्पर्धेमध्ये नेहमी काहीतरी नवीन संकल्प असतो, काहीतरी नवीन वेगळी योजना आखली जाते आणि ती स्पर्धा आज तब्बल 13व्या पर्वामध्ये तब्बल 13 वर्ष झाले या स्पर्धेला. अनेक अडचणी आयोजन कमिटीला सुरुवातीला आल्या, परंतु अडचणींना तोंड देत संघर्ष करत आज संजय शेठ ठाकूर या स्पर्धेचे स्वतः शिल्पकार आहेत. त्यांनी ही स्पर्धा तब्बल 13व्या वर्षामध्ये नेले. खूप मोठी गोष्ट आहे. एखादी गोष्टी घेणं सोपं आहे, परंतु ती गोष्ट कंटिन्यू करणं, सातत्य राखणं आणि त्या गोष्टीला सांभाळणं ही फार मोठी मेहनत आणि कसरत असते. आणि आज त्याला खरे उतरले संजय शेठ ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी. मग जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी यांची सुद्धा फार मोठी मेहनत आहे. आणि म्हणूनच की काय या स्पर्धेला एका विशिष्ट उंचीवरती नेलं आणि उल्वे नोड परिसरातील एक रॉयल आयोजन म्हणून या आयोजनाकडे पाहिलं जातं. अठ्ठावीस झाल्यात, 29 करायचे आहेत. ऑफिशियल अंपायर्स मैदानामध्ये आपण पाहतोय. स्क्वेअर लेग अंपायर कल्याणी घोरपडे. ज्या पंचांची खऱ्या अर्थानं क्रिकेट कारकीर्द आपण जर पाहिलीत तर मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये एकीकाळचा एक A1 क्वालिटीचा दर्जेदार खेळाडू म्हणून त्यांची फार मोठी वर्णी. अनेक खऱ्या अर्थानं कंपन्यांसाठी जे क्रिकेट खेळलेत, अनेक मोठमोठ्या लीग टेनिस क्रिकेटच्या ते खेळलेत आणि आज एका बँकचे ते स्वतः मॅनेजर आहेत. परंतु क्रिकेट हा पॅशन आहे आणि क्रिकेट ही आवड आणि क्रिकेटवरती असणारे हे अतूट प्रेम आज त्यांना एक निवृत्त खेळाडू नंतर पंचांच्या भूमिकेमध्ये इथे मात्र आपण त्यांना पाहताय. तर दुसरीकडे मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत शशी साठमसर. दोन्ही पंच खऱ्या अर्थानं मैदानामध्ये उपस्थित होत आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेने. दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाते. मोरावे विलेज एंड कडून पहिला गोलंदाज कुडाबे संघाचा अजय ठोंबरे. स्ट्रायकर बॅट्समन आहे गीतेश. नॉन स्ट्रायकर आकाश. पहिला चेंडू निर्धावालाय. अशीच अगदी टिचून गोलंदाजी करावी लागणार आहे. जिथे मी एवढंच म्हणेन आज कुडाबे संघाच्या खेळाडूंसाठी अगदी कमीत कमी साठ्यामध्ये स्वराज्याची निर्मिती करून स्वराज्याला अगदी अटके पार झेंडे आणि स्वराज्याची निर्मिती करत असताना खजिन्याची फार मोठी ज्या पद्धतीनं वाढ केली ना कुडाबे संघाला, ती प्रेरणा घ्यावी लागणार आहे. अगदी 36,000पासून मी म्हणेन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची निर्मिती करत असताना जर जो अभ्यास केलात ना तर आपल्याला दिसून अगदी 36,000ची एक साधन सामुग्री आपल्याकडे असताना तो स्वराज्य अगदी फार मोठा केला आणि तेच प्रयत्न इथे ती प्रेरणा घेऊन प्रयत्न करावे लागतील या मैदानामध्ये. सलग तिसरा आहे. डोक्यानं खेळलेला हा फटका मी म्हणेन. फक्त दिशा दिली चेंडूला. लॉंग ऑफकडे आला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. क्लोज डिसिजन. काय घडलंय? थर्ड अंपायर रेफर केला जातोय. प्रयत्न केले जात आहेत. सलग 2 चेंडू निर्धाव आले होते. तिसरा चेंडू डबल साठी हा प्रयत्न केला आणि दुसरी धाव घेताना एक्झॅक्ट काय घडलंय हे सांगितलं जाणार आहे. थर्ड अंपायर सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. यस धनंजय कोळी सर. पहिल्या सत्राकडे आपण जर गेलात ना तर पहिल्या सत्रातील दुसऱ्या चेंडूवरती थर्ड अंपायर रेफर केलं गेलं होतं आणि इथे मात्र दुसऱ्या सत्रातील तिसऱ्या चेंडूवरती थर्ड अंपायर रेफर केलं गेलं. दुसऱ्या धावेसाठी नॉन स्ट्रायकर फलंदाज आकाश मडवी आला. खेळाडू सुरक्षित आहे. नाबाद. खेळाडू सुरक्षित आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येचा श्री गणेश 29चा पाठलाग करत असताना तिसऱ्या चेंडूवरती ह्या 2 पूर्ण केल्या जात आहेत. यस आमचे सहकारी समालोचक सागरजी मांडवकर यांचं आगमन. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय पण इथे मात्र जज करताना क्षेत्ररक्षक सुद्धा गडबडलाय. असं म्हणतात ना सोन्यासारखी संधी शोधत राहण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं करा. आणि अगदी तीच वेळ स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक ऋषी ठोंबरेला आली होती
ती मात्र त्याने गमावली आहे. सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या होते बिनबाद 3 धावा. गीतेश हा मात्र बाद होता होता वाचलाय. आता मात्र आकाश वाचलाय, माफ करा. यावेळेस मात्र बॅटला ब्लश झालाय. धोक्याची घंटा आणि ती मात्र विकेट नंबर 1. पहिला खेळाडू आकाश इथे मात्र होतोय झेलबाद. खेळाडू झेलबाद नाही तर त्रिफळाचीच झालाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये येताना दिसतोय. जर्सी नंबर 55. खेळाडूचं नाव आहे तुषार कोळी. 1 बाद 3 अशी धावसंख्या आहे. 29चा पाठलाग करत असताना रॉयल उलवे. नवीन खेळाडू मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती तुषार कोळी आलाय. अजय ठोंबरे. फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट लेग कडून लॉंग लेग कडे चेंडू अगदी गरंगळत चाललाय. चेंडू सीमा पार. या सत्रातील पहिला. पहिला चौकार आलाय. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आलेला हा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला जातो. 29चा पाठलाग करत असताना 1 षटकाच्या समाप्तीनंतर टीम रॉयल उलवे संघाची धावसंख्या होती 1 बाद 7 धावा. 1 बाद 7 अशी स्थिती आहे. विचार करायला गेला तर अजूनही येणाऱ्या 24 मध्ये 22 करायचे आहेत. 24 चेंडू 22 धावा. इथे मात्र कुडावे संघाला एवढंच म्हणता येईल. जर आपण कोविड-19 मध्ये गेलात, 2019 या सालामध्ये गेलात, पहिलं लॉकडाऊन जेव्हा लागलं होतं तेव्हा मानवी जीवन अगदी विस्कळीत झालं होतं. फार मोठ्या संकट, जागतिक महामारीचं संकट हे मनुष्यावरती आलं होतं. आणि हे आलं असताना मात्र माणूस अगदी कमीत कमी जमापुंजीमध्ये आपलं आयुष्य ज्या पद्धतीने काढत होता ना, अगदी त्याच पद्धतीने मैदानामध्ये टीम कुडावे संघाला कमीत कमी धावसंख्येमध्ये हा सामना जिंकायचा आहे. कारण 22 करायचे आहेत प्रतिस्पर्धी संघाला आणि तुमच्या हातामध्ये 24 चेंडू आहेत. एक वेगवान गोलंदाज कुडावे एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा ऋषी ठोंबरे येतोय गोलंदाजीसाठी. राऊंड विकेट. स्वीप करण्याचा, पल्लूस्कोप करण्याचा हा प्रयत्न उडालेला जेट शॉर्ट लेग मध्ये टिपला जातोय. इथे मात्र विकेट नंबर 2. दुसरा खेळाडू होतोय झेलबाद. प्रयत्न खूप चांगले केले जातात. आता मात्र फाईट केली जाते. जरी धावसंख्या कमी असल्या ना तरी थांबवण्याची क्षमता आहे आणि ते प्रयत्न आता मात्र होत असताना मैदानात आपण पाहताय. 1.1 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या होती 2 बाद 7 धावा. ऋषी ठोंबरेला मिळालेले हे यश, वेगानं मात्र गोलंदाजी करण्यासाठी माहीर असणारा ऋषी ठोंबरे, याला कुडावे एक्सप्रेस या नावानं ओळखलं जातं आणि त्याचं उत्तम उदाहरण त्यानं या पहिल्या चेंडूत दिले. दरम्यानच्या काळात आपण पाहताय सन्माननीय अतिथींचं आगमन या स्पर्धेसाठी झालंय. प्रयत्न चांगले केले जात आहेत. नवीन खेळाडू, नवीन पॅटर्न मैदानात नाव आहे चंदन मडवी, ज्यानं पहिल्या सत्रामध्ये 2 ओव्हर्स हँडल केल्या होत्या. तो चंदन आला, माफ करा 1च टाकली होती. दुसरं षटक ज्यानं प्रभावित केलं होतं, 7 धावांचं दुसरं षटक ज्यानं हँडल केलं होतं तो चंदन आला.
राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. चांगला चेंडू. धावचीची संधी आहे. डायरेक्ट हिट करण्याची सुद्धा संधी होती पण इथे मात्र गमावली आहे. अगदी एवढंच आता मात्र म्हणावं लागेल सिच्युएशन पाहून हा सामना जेवढा सोपा वाटतो ना उलवे संघाला तेवढा सोपा सध्याच्या घडीला तर नक्कीच नाहीये. कारण कुडावे संघाकडे सुद्धा ती गोलंदाजी ती क्षमता आहे या 29 धावा डिफेंड करण्याची आणि त्याचे प्रयत्न सध्या मैदानात चालू आहे. आता मात्र प्रेक्षकांना सुद्धा हीच मैदानातील ऊर्जा पाहायची आणि ती मात्र सध्या पाहायला मिळते. कारण प्रेक्षकांना कोण जिंको कोणी हारो त्यापेक्षा क्रिकेट ठसन क्रिकेट एक चांगलं क्रिकेट पाहावं यापेक्षाचा स्वीप करण्याचा प्रयत्न. LBWचे अपील. वेगावरती स्वार झालेला हा मात्र ऋषी. आणखी एक विकेट मिळवतोय. खेळाडू क्रमांक 3 तिसरा खेळाडू मैदानातून बाहेर. कोणतीच करत असताना सुद्धा कुडावे संघाचे गोलंदाज ज्या पद्धतीनं मैदानात संघर्ष करतायत आणि इतर सर्व खेळाडू क्षेत्ररक्षक त्याला ज्या पद्धतीनं साथ देत आहेत यावरून मात्र हे नक्कीच म्हणावं लागेल की मॅच मध्ये काहीतरी मजा आहे. सामन्यामध्ये काहीतरी एक वेगळी रंगत निर्माण होते आणि होताना सध्या दिसत आहे. ऋषी ठोंबरे आतापर्यंत ज्याचं गोलंदाज विश्लेषण केला तर आतापर्यंत ज्यानं 3 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च न करता 2 महत्वाचे विकेट्स ज्यानं प्राप्त केलेत आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय. समीकरण जर पाहिलं तर अजूनही 22 करायचे आहेत पण चेंडू आता मात्र तुमच्याकडे फक्त 21 असणार आहेत. 21 चेंडू 22 धाबा. नवीन गोलंदाज फलंदाज मैदानामध्ये आलाय. नाव आहे अश्वित खारकर. 5व्या क्रमांकावरती येतो अश्वित खारकर. अश्वित खारकर. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. जसं बुद्धिबळाच्या पटलावरती प्यादे पाठीपुढे सरकवत प्रतिस्पर्ध्याला थोडासा अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो ना अगदी तसंच. आडव्या बॅटनं स्ट्रोक बनवलाय. डीप स्क्वेअरलेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळाला. डबलसाठी प्रयत्न थांबावा लागला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. डीप असणारा क्षेत्ररक्षक सुद्धा अजय ठोंबरे खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि सिंगलनं समाधान मानावं लागलंय. समीकरण बदललं जात आहे. 20 मध्ये 21 करायच्यात. 20 मध्ये 21 करायच्यात. चांगले प्रयत्न केले जात आहेत. 20 मध्ये 21 करायच्यात. बॅटची अपरकट शॉट थोडासा असणारा हा चेंडू. इथे मात्र दोघांचं भांडण. तिसऱ्याचा लाभ. चेंडू डीप दरम्यान सीमा पार. चौकार. फार मेहनतीने इथे मात्र गोलंदाजाने आणखी प्रयत्न केला होता पण शॉट थर्डमॅनमध्ये असणारे क्षेत्ररक्षक हितेश ठोंबरे आणि त्याच्या समवेत रुपेश ठोंबरे थोडीशी मात्र मिसफील्ड आणि त्याचा फायदा होतोय. 4 मिळाल्या जातात. धावसंख्या होतीये 12 धावा. यावेळेस मात्र आडव्या बॅटना ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. हे शेवटचे 2 चेंडू फलंदाज तुषार कोळीने मात्र फेस केले. 10 धावा जमवल्या आणि पूर्णपणे मॅचचं समीकरणच बदलवून टाकलं. आता मात्र येणाऱ्या 18 मध्ये 11 करायचे आहेत. 18 चेंडू 11 धावांची गरज. जास्त वेळ घेऊ नका. 18 चेंडू 11 धावांची गरज आहे. विशेष कौतुक करायला लागेल ऋषी ठोंबरे या गोलंदाजा. सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये ज्या पद्धतीने फक्त 1 धाव खर्च करत 2 विकेट्स केल्या होत्या.
तदनंतर ज्या पद्धतीने शॉट थर्डमॅनमध्ये एक झेल मिस झाला आणि तिथून चौकार आला व दुसऱ्या चेंडूवरती बरोबर गॅपमध्ये तुषार कोळीने तो षटकार लगावला. 2 चेंडूमध्ये एक जीवनदान मिळाल्यानंतर त्याच्या मोबदल्यात 4 व दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावला व 10 धावा जमा करत अगदी मॅच मध्ये पुन्हा एकदा सहजरित्या 29 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी या 10 धावाचा हा जो प्रयत्न आहे तो यशस्वी ठरलाय. 18 होत आहेत, आता मात्र 11 करायचे आहेत. अश्वित खारकर 5व्या क्रमांकावरती आलाय, 1 धावसंख्येवरती खेळतोय. तुषार आहे 14 वर. अजय ठोंबरे हाफ ट्रॅकर इथे मात्र बॅटला ब्लश झालाय. शॉर्ट टर्न मध्ये उडालेला झेल टिपला आणि विकेट नंबर 4. चौथा खेळाडू इथे मात्र बाद. खेळाडू क्रमांक 4 चौथा खेळाडू बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय जिथे 17 मध्ये 11 करायचे आहेत. सुयोग पाटील येतोय नवीन खेळाडू मैदानामध्ये. रॉयल उल्वे विपक्ष कुडावे असा आपण सध्या विद्यमान सामना एन्जॉय करताय. या स्पर्धेच्या चौथ्या रात्रीतीला पहिला सामना आहे. सहा वाजून 57 मिनिटांनी या चौथ्या रजनीतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. वेळेमध्ये चालू होणारी आणि वेळेमध्ये संपणारी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेची ओळख आहे. बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा केलेला हा प्रयत्न अपयशी. आणखी एक निर्धाव चेंडू आला. आता समीकरण बदलले. येणाऱ्या 16 मध्ये 11 करायचे आहेत. खूप चांगला प्रयत्न आहे. विशेष कौतुक करावे लागेल कुडावे संघाच्या खेळाडूंचं, ज्या पद्धतीनं ते मैदानामध्ये सध्या झुंज देत आहेत ना, त्यांच्या जिद्दीला सलाम करावा लागेल. चांगले प्रयत्न आहेत. कुडावे संघाकडे असणारी ही तेज तर्रार गोलंदाजी हीच त्यांची एक वेगळी ओळख आहे. आणि आज रॉयल उल्वे संघाला 29 धावांसाठी सुद्धा ती गोलंदाजी संघर्ष करावा लागते. ऑन साइडला यावेळेस मात्र उडवलाय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक बनणार दर्शक. चेंडू लॉंग ऑन सीमा पार. षटकार. काढावी तसा या सामन्यातील हवा काढणारा षटकार होता. 15 मध्ये 5. विनिंग स्ट्रोक येणार का? फटका लॉंग ऑफ कडे आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. पुन्हा एकदा झेल सुटलाय. सिंगल मिळते. 4 धावांची गरज आहे. 14 मध्ये 4 करायचे आहेत. 14 मध्ये 4 करायचे आहेत. नेक्स्ट मॅच लगेचच आम्ही चालू करतोय. त्यासाठी गव्हाण आणि चिंचपाडा दोन्ही संघांना महत्वाची सूचना आहे. ही मॅच संपली की लगेचच मैदानामध्ये आपण एंटर व्हायचं आहे. ओमकार कोळी यांना सुद्धा आपण खेळताना पाहणार आहोत मैदानात. गव्हाण टेनिस क्रिकेटचे एक जबरदस्त सर्व खेळाडू आहेत. हा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय. समीकरण बदललंय. 13 मध्ये 4 करायचे आहेत. हाफ ट्रॅकर हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा गलीमध्ये केलेला प्रयत्न. सिंगल मिळाली जाते. 12 मध्ये आता मात्र बाकी राहिल्यात त्या म्हणजे 3 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 पाठलाग करत असताना रॉयल उल्वे 4 बाद 26 धावा.
शिल्पकार संजय शेठ ठाकूर यांच्या कर्तृत्वावरती प्रेरित होऊन खऱ्या अर्थानं हे निघालेलं एक सुमधुर संगीत आपण ऐकलं. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र 12 मध्ये फक्त 3 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 3 धावा. सामन्यातील एक वेगळी चुरस आता मात्र कमी झाली, कारण चेंडू जास्त आणि धावसंख्ये मात्र फक्त 3 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षक आहे हितेश ठोंबरे, गोलंदाज आहेत. ओव्हर द विकेट कोला टाकला हा चेंडू आणि लॉंग ऑफ कडे उडवलाय. सिंगल पूर्ण केली जाते. अगदी शांत आणि संयमाने मैदानामध्ये धावसंख्येचा पाठलाग केला जातोय, कारण विजयासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. तुषार कोळीने केलेली तडाखेबाज 3 फटक्यांची यशस्वी कामगिरी आणि तिथून मात्र मॅचला पूर्ण युटर्न मिळालं जाते. सुयोग पाटीलच्या एका षटकाराने सुद्धा एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली. मैदानामध्ये 29चं आव्हान असताना हे 3 फटके बरंचसं काही सांगून जाण्यात. विनिंग स्ट्रोक सुयोगच्या बॅटमधून आलेला डीप स्क्वेअर लेगच्या वरतून हवाई फायर षटकार. नाईक स्मृती चषकाची स्पर्धा आपण पाहतो आणि उपस्थित सन्माननीय पाहुण्यांना आम्ही इथे सन्मानित करणार आहोत. याच दरम्यान व्यासपीठावरचं व्यक्तिमत्व आदरणीय उमेशजी ठोंबरे साहेब यांचे इथे आगमन झालं. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि नंदकुमार ठोंबरे साहेब या दोन्ही मान्यवरांचे इथे सन्मान होणार आहे. आदरणीय प्रदीपजी भगत साहेब यांचे इथे शुभ आगमन.